पुण्याच्या हिंजवडीतील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया ही IT कंपनी अचानक कार्यालय बंद करून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। यामुळे 700हून अधिक कर्मचारी अचानक बेरोजगार झालेत। कंपनीने फेब्रुवारी 2024 पासून कर्मचाऱ्यांचे पगार थकवलेत, दिलेले चेकही बाउन्स झालेत। लॅपटॉपसाठी प्रत्येकाकडून 15,000 रुपयांचा सिक्युरिटी डिपॉझिट घेऊन फसवणूक केल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केलाय। याच प्रकरणी IT युनियनच्या मदतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढचा तपास सध्या केला जातोय। त्याला विनंती आहे की अशा सगळ्या स्कॅमर कन्सल्टंटची आपण एक लिस्ट बनवावी आणि खरंच या कंपन्यांमध्ये एवढी हायरिंगची कॅपॅसिटी आहे का? कारण का एखादी कंपनी 10 एम्प्लॉईज घेताना विचार करते, पण इथं हजार एम्प्लॉईज हे लोक घेऊन ठेवतात आणि यांच्याकडे कोणतेही प्रोजेक्ट्स नाहीयेत। त्यामुळे याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने जे तत्परता दाखवलेली आहे आणि ताबडतोब तो गुन्हा नोंद केलेला आहे। आणि मी अशा सर्व एम्प्लॉईजला एक विनंती करतो की तुम्ही जर कुठं पैसे भरून IT मध्ये जॉब घेत असाल तर ते अजिबात करू नका।